बऱ्याचदा आपल्या स्वयंपाकघराविषयी आपली अशी तक्रार असते की माझं स्वयंपाकघर छोटं आहे, मला बऱ्याचशा वस्तू ठेवायला जागा मिळत नाही किंवा मग त्यामुळे अस्ताव्यस्त दिसतं, पसारा होतो, अशी बऱ्याच जणींची तक्रार असते. पण आपल्या स्वयंपाकघरातल्या बारीक सारीक गोष्टी किंवा बारीक सारीक जागा या आपण शोधून काढल्या पाहिजेत, जिथं आपण आपला सगळा पसारा किचन मधला व्यवस्थित लावू शकतो. तर मग अशा कोणत्या बारीक सारीक जागा असतात आपल्या किचन मध्ये की जिथे आपण आपल्या घरातल्या वस्तू ऑर्गनाईज करू शकतो आणि ती आपली किचन मधली जागा वाया जात नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याच आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या अशा छोट्या छोट्या जागा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जिथे खरं तर आपण अगदी छोट्या छोट्या वस्तू सुद्धा ऑर्गनाईज करून आपलं किचन व्यवस्थित नीटनेटकं ठेवू शकतो. तर चला मग बघूयात की अशा कोणत्या जागा आहेत ज्या आपण अगदी चातुर्यानं वापरू शकतो. आज शेवयांचा उपमा केलाय, पटकन नाश्ता देऊन येते, मग आपण बोलू. आपल्याकडे नॉन मॉड्युलर किचन मध्ये ही गॅसची पाईप आणि शेगडी यांच्या मधली जी जागा असते ना, ही नेहमी शिल्लक राहिलेली असते. आणि या जागेवरती आपण कोणतीही गरम वस्तू ठेवू शकत नाही, कारण की इथे पाईप असते. पण ही जागा सुद्धा आपण वापरायलाच हवी. मग आता ती आपण कशी वापरू शकतो? तर जे माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांना माहितीच असेल की इथे माझा एक ऑर्गनायझर ठेवलेला असतो, तो म्हणजे हा पोळपाट लाटण्याचा ऑर्गनायझर. पण आता इथे कोणत्याही गोष्टी ठेवताना एका गोष्टीची काळजी घ्यायची की इथे जवळ शेगडी आहे, त्याच्यामुळे याच्या हीटचा याच्यावरती काही परिणाम देखील व्हायला नको. दुसरी गोष्ट, इथे आपण फोडणी दिली कोणत्या पदार्थाला की इकडे लगेचच त्याचं सगळं उडणार आहे. आपण कितीही काळजी घेतली तरी थोडीफार फोडणी ही शेजारच्या वस्तूंवरती सुद्धा उडते. तर या सगळ्या गोष्टी वॉशेबल असाव्यात. आता जसं की पहा, चॉपिंग बोर्ड आपण रोज वापरतो, त्यामुळे रोज तो धुतला जातो. तवा वापरतो त्यामुळे तोही धुतला जातो. पोळपाट लाटणं सुद्धा आपलं धुतलं जातं. आणि कात्री आणि हा जो लायटर आहे तो सुद्धा आपला रोज वॉश केला जातो. आणि हा ऑर्गनायझर जो आहे तो स्टीलचा आहे, त्यामुळे याच्यावर जरी तेलकट उडलं तरीही मी ते अगदी रफ अँड टफ असल्यामुळे मी व्यवस्थित ते घासून सगळं व्यवस्थित स्वच्छ करू शकते. पण याच ऐवजी तुम्ही जर प्लास्टिकचा ऑर्गनायझर ठेवलात तर तो मात्र इथे चालणार नाही. कारण की का, प्लास्टिक खरं तर एक हीट रेझिस्टंट नाहीये. ते वितळू शकतं किंवा त्याच्यावरती जे आपले तेलकट डाग उडलेले असतात ते सुद्धा लवकर जात नाहीत. मग आपल्याला तो स्वच्छ करायला पुन्हा जास्त कष्ट पडतात. तर त्यामुळे इथे ठेवताना अशाच गोष्टी ठेवायच्या की ज्या वॉशेबल आहेत आणि रेग्युलर वॉश आपण करतो. आता याच्या शेजारी इथे हा माझा इंडक्शन कुकटॉप आहे. पहिल्यांदा मी हा इथे असा मध्येच ठेवायचे, पण मग काय व्हायला लागलं, इथेही समोर थोडीशी जागा शिल्लक राहते आणि पाठीमागे देखील इथे थोडीशी अशी जागा शिल्लक राहते आणि या दोन्हीही जागेचा मी उपयोग करू शकत नाही. आणि त्यामुळे मग ही जागा माझी वायाच जायची. मग त्यामुळे मी काय केलं, हा जो इंडक्शन कुकटॉप आहे तो थोडासा पुढे सरकवून घेतला आणि इथे जी एक जागा शिल्लक राहिली त्यासाठी मी एक ऑर्गनायझर मागवला. तर हा माझा ऑर्गनायझर या जागेमध्ये व्यवस्थित बसला आणि यामध्ये मी अशाच गोष्टी ऑर्गनाईज केल्या ज्या मला इथल्या इथे वापरता येतील. जसं की मी रोज चहा या इंडक्शन कुकटॉप वरती बनवते, त्यामुळे इथे चहा साखरेचे डबे ठेवलेले आहेत. खाली मसाल्याचा डबा आहे, इथल्या इथं मी फोडणी सुद्धा देऊ शकते. आणि तेल आणि तुपाची बरणी सुद्धा इथेच आहे, जी आपल्याला कुकिंग करताना नेहमी लागते. तर त्यामुळे या सगळ्या वस्तू इथल्या इथे मला वापरता येतात. माझी जागा सुद्धा इथली जी रिकामी राहिली होती ती सुद्धा वापरली गेली. छानसा लुक देखील आला. तर ही जागा माझी व्यवस्थित इथे वापरली गेली आणि या ऑर्गनायझर मध्ये माझ्या बऱ्याचशा वस्तू देखील ऑर्गनाईज झाल्या. पुष्कळशा घरांमध्ये मी पाहते की फ्रीज सुद्धा खूप डेकोरेट केलेला असतो. म्हणजे इथे पुढे दोन्ही साईडला खूप सारे स्टिकर्स म्हणा किंवा छोटे छोटे प्लांटर्स म्हणा लावून डेकोरेट केलेला असतो. छान वाटतं ते, म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न येतो. पण मला तर असा प्लेन फ्रीजच खूप आवडतो. पण तरी सुद्धा अगदीच फ्रीजच्या साईड्स वापरायच्या नाहीत असं अजिबात नाहीये. मी सुद्धा, तुम्हाला जर इथे दिसत असेल तर इथे एक ऑर्गनायझर लावलेला आहे फ्रीजच्या एका साईडला. तो काय आहे तोही दाखवते. सेल्फ अडेसिव्ह स्टिकर वापरून मी हा ऑर्गनायझर इथे लावलेला आहे आणि यामध्ये मला कधीतरी लागणारे मसाले ठेवलेले आहेत. म्हणजे जसं की छोले मसाला असेल, पावभाजी मसाला, मिसळ मसाला,
म्हणजे या गोष्टी आपण काही रोज रोज करत नाही, पण कधीतरी लागतात आपल्याला. तर त्यासाठी मी इथे हा ऑर्गनायझर लावलाय खास मसाल्यांसाठी. म्हणजे पहिल्यांदा मी असा छोटासा बॉक्स माझ्या ड्रॉवर मध्ये ठेवला होता मसाल्यांचा, पण दरवेळेस ते बॉक्स काढायचं, त्यातून मसाले काढायचे, पुन्हा ठेवायचे, ते बॉक्स आतमध्ये ठेवायचं, म्हणजे खूप वेळ जायचा याच्यामध्ये. पण इथे लावल्यामुळे काय झालं, आता मला स्वयंपाक करताना लगेच इथून एखादा मसाला काढून घेता येतो आणि वापरता येतो. आणि मेन म्हणजे लक्षात येतं की माझ्याकडे सध्या किती मसाले अवेलेबल आहेत. आणि हे मसाले आपल्याला फ्रीज मध्येच ठेवले पाहिजेत असं अजिबात नाहीये. वरती जरी ठेवलं तरी सुद्धा हे मसाले खूप छान राहतात. आपल्या किचन ट्रॉलीज मध्ये सुद्धा आपण जर स्टॅकेबल कंटेनर यूज केले, म्हणजे एकावर एक व्यवस्थित बसणारे, तर कमी जागेमध्ये जास्त सामान आपल्या ट्रॉलीज मध्ये बसू शकतं. मी देखील स्टॅकेबल कंटेनरच वापरते. तर तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी हे सध्या खाली ठेवलेले आहेत. पण हेच कंटेनर जर मी एकावर एक ठेवले तर अशा पद्धतीने एक्स्ट्रा जागा मला माझं एक्स्ट्रा सामान ठेवण्यासाठी मिळते. तर आता या शिल्लक राहिलेल्या जागेमध्ये मी आणखी काही कंटेनर ठेवू शकते. तर पहा, याच पद्धतीने जर आपल्याकडे स्टॅकेबल कंटेनर असतील तर आपली किचन ट्रॉली जरी छोटी असेल तरी सुद्धा जास्त सामान आपलं त्या ट्रॉलीमध्ये बसू शकतं. बऱ्याचशा गोष्टी आपल्या किचन मधल्या अशा असतात ज्या आपल्याला अगदीच कधीतरी लागणाऱ्या असतात. म्हणजे जसं या ज्या माझ्याकडे काही वस्तू आहेत त्या मला कधीतरीच लागतात. जसं की आता हा आहे तो कोकोनट स्क्रेपर. हा मला आता गणपतीत खूप उपयोगाला आला. किंवा हा बीटर आहे. त्या बीटरचा उपयोग उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त होतो आईस्क्रीम वगैरे करण्यासाठी. हे कपचे सेट आहेत. कधीतरी आपल्याकडे जेव्हा जास्त पाहुणे येतात त्यावेळेस या कपच्या सेटचा सुद्धा उपयोग होतो. तर हे कधीतरी लागणाऱ्या या ज्या वस्तू आहेत त्या आपण अशाच बाहेर आपल्या किचन ट्रॉलीमध्ये किंवा कॅबिनेटमध्ये मांडून न ठेवता त्या जर बॉक्समध्ये अशाच व्यवस्थित एका जागी जर ठेवल्या आपण, तर आपल्या कॅबिनेट्स मधली किंवा ट्रॉलीज मधली खूप सारी जागा वाचते आणि आपल्याला लागणाऱ्या वस्तू आपण तिथे ठेवू शकतो. तर त्यामुळे असे बॉक्स थोडेसे जपून ठेवायचे आणि त्यामध्येच या कधीतरी लागणाऱ्या गोष्टी ठेवायच्या, म्हणजे त्या व्यवस्थितही राहतात आणि एक्स्ट्रा जागा सुद्धा आपल्या किचन ट्रॉलीज मध्ये घेत नाही. असे हे सेल्फ अडेसिव्ह स्टिकर आपल्याला ऑर्गनायझेशन मध्ये फार उपयोगी पडतात बरं का. फक्त एकच काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे हे चिटकवताना तुम्ही ज्या कोणत्या सरफेस वरती चिटकवत असाल तो सरफेस स्वच्छ हवा. म्हणजे तेलकट किंवा धूळ अजिबात तिथे नसायला हवी. म्हणजे अगदी 2-2 वर्ष सुद्धा हे स्टिकर टिकतात. हा किचन टॉवेलचा रोल. खरं तर याच्याकडे माझ्यासाठी स्पेसिफिक अशी जागा नाहीये, पण मला लागतो मात्र हा सारखा. मग हा ऑर्गनाइज करण्यासाठी मी असा एक ऑर्गनायझर डीमार्ट मधूनच आणलेला आहे. 60 ते 70 रुपये याची त्यावेळेस किंमत होती. म्हणजे खूप दिवस झाले मी हा वापरते आहे. तर हा जो ऑर्गनायझर आहे यामध्ये हा रोल, हा नवीनच रोल आहे तरी पण व्यवस्थित बसतो. बरोबर त्याच साईजचा आहे आणि याला अडकवायला हँगर असल्यामुळे इथे मी एक सेल्फ अडेसिव्ह स्टिकर लावलेला आहे आणि यालाच मी आता हा ऑर्गनायझर हँग करणार आहे. तर झाला किचन टेबलच्या जवळच हा माझा किचन टॉवेल सुद्धा व्यवस्थित ऑर्गनाइज झाला. हे असेच सेल्फ अडेसिव्ह स्टिकर वापरून माझ्या घरातलं भरपूर सामान मी असं व्यवस्थित ऑर्गनाइज केलेलं आहे. तर मैत्रिणींनो, सकाळी नाश्ता झाल्यानंतर व्हिडिओला मी सुरुवात केली होती. आता दुपारचे 5 वाजलेले आहेत आणि मी चहा ठेवत आहे. खरं तर या संपूर्ण दिवसभरात व्हिडिओ बरोबरच बरीचशी कामं सुद्धा मी केली. घरातली कामं असतील, मुलींना शाळेतून नेणं, आणणं, खाणं, पिणं वगैरे सगळी कामं मध्ये मध्ये झालेली आहेत. माझं छोटंसं किचन मी कसं ऑर्गनाइज करते हेच थोडक्यात मी अगदी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. खरं तर खूप सारे असे ऑर्गनायझर्स असतात ज्याची आपल्याला आपलं किचन ऑर्गनाइज करण्यासाठी गरज भासते. तर असे काही अजून ऑर्गनायझर्स असतील तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईन. आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. तुमच्याशी बोलता बोलता माझा चहा सुद्धा रेडी झाला आणि आता दुपारी मी छानपैकी चहा एन्जॉय करणार आहे. भेटू आपण आता पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.